श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजपासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज 21 नोव्हेंबर आहे, वार शुक्रवार आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यामधील पहिलाच दिवस आहे. आणि या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला 21 दिवसांचा जो अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय जो आहे तर तो कोणीही व्यक्ती करू शकते बघा. आपले अडकलेले पैसे परत मिळावेत, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती व्हावी, आपल्या घराची आर्थिक भरभराट व्हावी, यासाठी हा उपाय केला जातो. नोकरीमध्ये असेल, व्यवसायात प्रगती व्हावी, यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा दिव्याचा उपाय प्रत्येकानं आवर्जून करायचा आहे. मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी प्राप्तीसाठी, माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, तिला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि बघा, पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवारने झालेली आहे. म्हणजेच जो शुक्रवार आहे तर तो सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित असतो. त्यासोबतच आज देव दीपावली आहे. यामुळं हे तिन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळं या शुक्रवारचं जे महत्त्व आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. आणि म्हणूनच अशा पवित्र दिवसापासून आपल्याला मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत सलग 21 दिवस असा हा एक दिव्या आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आणि दिव्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. अतिशय महत्त्वाची ही जी सेवा आहे तर ती सलग 21 दिवस आपल्याला करायची आहे. यामुळं आपल्याला अखंड लक्ष्मी जी आहे तर त्या अखंड लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर बघा, हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा स्वच्छ असा पितळेचा एक मोठा दिवा आपल्याला जो आहे तर तो घ्यायचा आहे. आपल्याला हा उपाय जो आहे तर तो 21 दिवस करायचा आहे. त्यामुळे तोच दिवा आपल्याला 21 दिवस वापरायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी तुम्ही या उपायाची किंवा सेवेची सुरुवात करू शकता किंवा पहिल्याच दिवसापासून जरी केली तरीही चालते. तर त्यासाठी आपल्याला पितळेचा दिवा घ्यायचा आहे. एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. आता हा उपाय आपल्याला 21 दिवस करायचा आहे. त्यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला एक मोठी कलावेची वात जी आहे तर ती घालून घ्यायची आहे किंवा कापसाची जोडवात घालून ती कुंकाने तुम्ही लाल करून घ्या. त्यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला जे आहे तर ते घालून घ्यायचं आहे. आता कलाव्याची वात घातल्यामुळं आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत ना तर ते कमी व्हायला मदत होत असते. म्हणून कलाव्याची वात जाळण्याला विशेष असं महत्त्व आहे. शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे पितळेच्या दिव्यामध्ये बघा. त्यानंतर कलाव्याची लांब वात घालून घ्यायची आहे. तर बघा, हा जो दिवा आहे तर तो आपल्याला सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, या सेवेची सुरुवात आपण गुरुवारी करतोय आणि हा पहिला गुरुवार जर असेल तर त्यामुळे आपण गुरुवारची पूजा जिथे मांडतो तर तिथे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्ही ही जी सेवा आहे तर ती गुरुवारपासून करणार असाल तर त्या पूजेजवळच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा आजपासून करणार असाल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर बघा, त्यामध्ये तुम्हाला एक हिरवी वेलची टाकायची आहे, एक कापराची वडी टाकून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवघरासमोर बसून तुम्हाला श्रीसूक्ताचं जो पाठ आहे तर तो पाठ करायचा आहे किंवा म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते म्हणायचं आहे. म्हटलं तरीही चालेल, पठण केलं तरी चालेल किंवा श्रवण केलं तरीही चालेल. गुरुवारी आपण जी लक्ष्मी व्रताची जी कथा वाचतो तर त्या पुस्तकामध्ये महालक्ष्मी अष्टकम बघा दिलेलं असतं. जर ते वाचलं तरीही चालेल.
तर ही सर्व सेवा करून झाल्यानंतर न बघा, तुम्हाला ज्या पण काही अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव यावं यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि न चुकता माता लक्ष्मीच्या चरणावरती आपल्याला एक अखंड लवंग जे आहे फुलासहित तर ती अर्पण करायची आहे. आता बघा, दिव्यामधील सगळी वात जळाली तर तुम्ही पुन्हा या दिव्यामध्ये दुसरी कलाव्याची वात घालून हा दिवा दुसऱ्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा आपल्याला सायंकाळच्या वेळी प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, 21 दिवस ही सेवा सलग आपल्याला करायची आहे. न चुकता 21 खंड लवंगा आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. 21 दिवस 21 ज्या हिरव्या वेलच्या आहेत तर त्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आता हिरव्या वेलच्या ज्या आहेत तर त्या आपल्याला कुंडीमध्ये पुरून टाकायच्या आहेत किंवा पाण्यात विसर्जित करायच्या आहेत साठवलेल्या. आणि त्यानंतर ना बघा, ज्या 21 लवंगा ज्या आपल्या साठलेल्या आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये बांधून एखाद्या लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये ओटीचं साहित्य घेऊन जायचं आहे किंवा एखाद्या देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे लवंग आहेत तर त्या घेऊन जायचं आहे, ओटीचं साहित्य घेऊन जायचं आहे. आणि आपल्याला ब्लाऊज पिसानं ओटी भरून या 21 लवंगा माता लक्ष्मीच्या किंवा त्या देवीच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. आणि माझ्या घरी माता लक्ष्मीने अखंड वास करावा, आपल्या घराची भरभराटी व्हावी यासाठी आपल्याला देवीकडे प्रार्थना करायची आहे. आणि सलग 21 दिवस ही जी सेवा आहे तर ती आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून करायची आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.